नमस्कार. प्रथिनयुक्त नाश्ते ह्याच्यामध्ये आता पुढचा भाग. तर जवळजवळ सगळ्यांना आवडणारा एक प्रकार म्हणजे पनीर, की ज्याच्यामधनं आपल्याला प्रथिनं चांगली मिळतात. पण हल्ली कधी-कधी पनीरमध्ये भेसळ असतं. त्यामुळे चांगल्या कंपनीचं साधारण हे गोकुळ, वारणा, अमूल ह्या सगळ्या डेअरी ज्या असतात त्यांचं पनीर खूप छान असतं. तर तुमच्या आजूबाजूला कुठे तसं मिळेल किंवा घरी आपण पनीर बनवून करू शकतो. तर पनीर घरी बनवून त्याला काय करायचं, पनीर जास्त घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं चीज घालायचं, अगदी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरून कोथिंबीर, एक पाव किंवा अर्धी भोपळी मिरची बारीक चिरून असं सगळं एकत्र करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही स्वादाला मीठ तर घालता. बाजारात सँडविच मसाला तयार मिळतो किंवा चाट मसाला, आमचूर याचं एक मिश्रण स्वतःच्या चवीप्रमाणे करून त्याचा गोळा जर तुम्ही सँडविच करणार असाल तर ब्रेडच्या 2 तुकड्यांमध्ये घालून त्याचं टोस्ट करून घेऊ शकता. किंवा आपल्याकडे उरलेली पोळी असते ती करून त्याच्यावरती असं घालून करंजीसारखं करून मस्त तुपावर परतून खरपूस कडक पोळी केलीत तर आतमधलं खूप छान लागतं. त्याच्याबरोबरच ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी वगैरे पण उरलेली असेल ना, त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतं. हे करून बघा आणि मुलांना आवडतं का, तुम्हाला आवडतं का, ते आम्हाला ग्रुपमध्ये सांगायला विसरू नका बरं का. नमस्कार.